संघर्ष म्हणजे मी मगाशीच बोललो, माझे स्वतःचे वादे काढले होते त्यावेळेस. एक ह्या बेड्यातच येऊन बसायचं इथे. अप अँड डाऊन असतात, त्याप्रमाणे माझ्या पण आल्या 2 कोटी रुपये लॉस होता. आणि यांच्याकडून मला ती प्रेरणा मिळाली. काय काय झालं असं मला माहिती आहे आनंदीमध्ये, पण माझा काळ पण निघून गेला आणि आज चांगल्या लेवलला चाललोय पण सगळ्यात जास्त. पण आणखीन एक विचार झाला ना, तर एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक थोडीशी घटना झाली, त्याबद्दल तुमचं मत काय असेल? भुंगा पळेल, माझ्या मते तरी वरती पळेल. कसं आता तो इमोशनली जरा भावनिक आहे. स्वाभाविक कोणालाही गाडा मालकाला आज त्रास होणार, कारण आज पब्लिकनी पळून भुंगाने सगळे टॉपचे नंदी मारले. हवेत पाय आहे की काय ते आता त्यांना माहिती, आणि मिलिंद शेठ तिथे होता, त्यांनी पण बघितलं म्हणून तर तो एवढा रागात असेल. जे काय झालं ते त्यांना माहिती असेल. मुद्दामून केलं आहे की खरंच पाय होतं ते आपण प्रत्यक्षात तिथे बघायला नव्हतो. पण भुंगा पळेल वरती, कारण नंदी पायासाठी येतो खास. हे ह्या वर्षी होतो तो भरपूर झाला. बैलगाडी शर्यतीमध्ये जेव्हा हा गेला, मी याला बोललो की काय आहे सगळं आपलं काम होतं, तो डॉक्टर आहे, त्याचं काय काम आहे काय बैलगाडीमध्ये. नाही बोले आजोबांचा होता, नंतर वडिलांनी काय केलं ना तर मी करतो, वडिलांना शौक आहे माझ्या, कर बोललो. एक बैल घेतला, 2, 3, 4, आता 11 लाखाचा बैल घेतला. तर मग मला नंतर कळालं की हा जुगार नाही आहे, हा एक म्हणजे त्याला वाटतं की औषध आहे, शौक आहे त्याचा, कर बाबा आहे तुझ्या मागे. त्यावेळी माझ्याकडे तुम्हाला सांगतो, राजा नावाचा एक वासरू होता, आम्ही म्हशामधनं घेतला. एक 800 रुपयाच्या किमतीचा त्यावेळेला घेतला. 800 रुपयाचा? हो. पण तो एवढा जबरदस्त निघाला होता की खूप जबरदस्त. काय बोलायला मिलिंद शेठबद्दल तुम्ही? दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहे. फक्त काय त्याचे चुका लोक दाखवून देतात, पण त्याचा मन काय ना ते बघत नाही लोक. आज तुम्ही पण बघितली असेल, सुंदर भुंगाची गाडी पळाली, सगळे मिलिंद शेठला नाव ठेवत असतील, पण मैत्रीत त्यांनी आज तेवढं हे दाखवलं ना मोठेपणा त्याचा. गाडी हारली घेतली त्याच्याशी नाही ना, मैत्री इम्पॉर्टंट आहे ना. आज भुंगाची गाडी मारणं सध्या ताकद आहे का कोणाची? म्हणजे आता दोन्ही बाजून नाव असतं तरी जोड होत नाही त्याला. एवढं असतं की त्यांनी मैत्रीमध्ये एका याचं हे नाही केलं की भुंगा देऊ की नको. स्वाभाविक आहे. ते माझे भाऊजी आहेत, हा माझा जेव्हा माझा मित्र आहे, माझे मामा आहेत, पप्पा आहेत, हा आमचा अर्जुनचा छोटा मालक आहे, हे सगळे आमची मित्रमंडळी आहे. तिकडे माझा मामाचा सख्खा भाऊ समजा ना माझा पिंटू म्हणून. ही सगळी 4-5 माणसंच असतात, पण त्या 4-5 माणसांमध्ये आज एवढं सगळं घडवलं आहे आपण. हा क्षेत्र आता ग्लोबल लेवलला गेला, इंटरनॅशनल लेवलला गेला. तसं बघायला गेलं तर आज बकासूर जो ह्या क्षेत्रातला देव मानला जातो, 3 कोटीची त्याला ऑफर आलेली इस्रायलकडून, मी माझ्या ऐकण्यानुसार, बरोबर. तर हा क्षेत्र खूप मोठ्या लेवलला आणि उंचीवर गेला आहे. याच्यामध्ये तुम्ही बघताय व्यवसाय, कामधंदे, सगळ्या गोष्टी वाढल्यात. याच्यात जर आपण खेळीमेळीने करत गेलो ना, खूप छान चाललं आहे. फक्त जे चाललं आहे त्यानुसार असंच म्हणजे हसत खेळत मैत्रीत शर्यती झाल्या पाहिजेत, नाहीतर वादविवाद करून याच्यात एकदा बंदी आली. तुम्ही बघितलं काय काय गेलाय तो, लोकांनी काय संघर्ष करून आज ह्या शर्यती चालू आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. तुमची सर्वत्र ओळख द्या ना. वांगणी. मित्रांनो, पाहू शकतात आज जे आपल्या व्हिडिओसमोर उभे आहेत ते एक नामवंत छकडेश्वर किरण शेठ शेलार वांगणी यांच्या दावणीला आज आपण भेट द्यायला आलो आहे. दादा नमस्कार. तुमच्या दावणी विशेष आणि इतर संदर्भाशी आपण माहिती घेऊनच तुमच्या दावणीची थोडी माहिती द्या ना मला. या दावणीला आता अर्जुन पळतोय सध्या, परत माझा सुलतान आहे आणि नवीन खरेदी फायर पण तुम्ही. मित्रांनो पाहू शकता आपण एक महाराष्ट्रामध्ये दिग्गज खरेदी म्हणून फायर बैल हा आपले किरण दादा व मिलिंद शेठ यांच्या निमाने झालेला आहे. आज दादांची आपण संवाद साधूया. दादा, ज्याप्रमाणे तुम्ही म्हटले का आपली ही दावण आहे, तर दावणीमध्ये फायर नंदी एक ट्रेंडिंगचा नंदी आज मैदानात घेतला, तुम्ही काय सांगाल? घेतला म्हणजे मिलिंद आपला भाऊ जो आहे त्याने तो आपल्याला दिलेला आहे. आणि लास्ट टाईम पण एका मुलाखतीत बोललो आहे की मिलिंदचा मनाचा मोठेपणा आहे की तो ज्या क्षेत्रात मोठ्या लेवलला आहे त्याचे मित्र पण सगळे त्या लेवलला गेले पाहिजेत, त्यासाठी ती खरेदी झाली. आता कुठे बाहेर बैल? आता दोन्हीच्या अड्ड्यानंतर मी तिकडे अंबरनाथला ठेवलं, कारण नियोजन इकडे ना मला फोन येतात पहिऱ्यासाठी. मला तेवढं नवीन असल्यामुळे मला तो कोणत्या बैलात घालायचं काय करायचं मला तेवढं समजत नाही. त्या हिशोबाने शेत बरोबर करतो तिकडे सगळं.
मित्रांनो पाहू शकतात ना, मागे देखील ना त्यांचे खूप चांगले असे नंदी उभे आहेत. त्या नंदींविशेष कारण का विशेषतः अर्जुन विशेष तुम्ही माहिती द्या ना. अर्जुन माझा घरचा वासरू आहे. हे सगळी जे आहेत ती मी छोटे असतानाच घेतलेली आहेत. 25-30 हजारची खरेदी आहे, पण आज चांगल्या रेंजमध्ये पळतोय. तुम्ही पण बघताय गाड्या चांगल्या आता होत आहेत. आत्ता सध्याच्या घडीला तर त्या दिवशी बोनिवलीला आपलीच एक नंबर, म्हणजे मिलिंद शेटच्या नंतर आपलीच एक नंबरची गाडी होती, म्हणजे मोठ्या रकमेची. मित्रांनो आपण ना आपल्या दादा देखील फोटो पाठवलेला आहे. एकदम अतिशय छोटासा असताना वासरू त्यांनी ती खरेदी केलेली. आपला फोटो पण तुम्हाला दाखवेल मी. घेतला नसतो तो शर्यतीच्या हिशोबाने, आणि त्याची मेहनत माझ्या वडिलांची, भाऊ, ही आमची सगळी टीम. ज्याप्रमाणे तुम्ही ही सर्व टीम बोलताय, तर सर्वांचा थोडा थोडा मला परिचय देणार, कारण का टीम खूप महत्त्वाची असते. स्वाभाविक आहे. ते माझे भाऊजी आहेत. हा माझा जीवा भावाचा मित्र आहे. माझे मामा आहेत, पप्पा आहेत. हा आमचा अर्जुनचा छोटा मालक आहे. हे सगळे आमची मित्रमंडळी आहे. तिकडे माझा मामाचा सख्खा भाऊ समजा माझा पिंटू म्हणून. ही सगळी 4-5 माणसंच असतात, पण त्या 4-5 माणसांमध्ये आज एवढं सगळं घडवलं आहे आपण. तुमची जशी टीम आहे ना, त्याप्रमाणे तुम्ही मी असं ऐकून की एकाच दिवशी 3-3 मैदान केलेले आहेत. हो, एकाच दिवशी 26 जानेवारीला बार्डीमध्ये पण एक बैल होता माझा. मोहमध्ये अर्जुन होता, आणि देसाईला स्वतः मी फायर घेऊन होतो, आणि 2 गुलाल झाले. आणि तिकडे पेंडिंगला राहिलेली फायरची गाडी फक्त. आपण ना मित्रांनो कसं असतो, सर्व शर्यती क्षेत्राबद्दल माहिती काढतो, पण आपण एखाद्या माणसाची जेव्हा उत्सुकता असते तेव्हा एवढ्या रकमेची खरेदी होते, आणि सर्व नंदी एवढे 3-3, 4-4 नंदी धावणीला असतात. तर प्रत्येकाचा प्रश्न असतो बाबा व्यावसायिक जीवन काय आहे नक्की तुमचा, कारण का खूप जणांची आतुरता असते पाहण्याच्या बा नक्की कशा प्रकारे तुम्ही सर्व काय करता, काय सांगाल? मी व्यावसायिक म्हणजे मी ऑप्टोमेट्रिस्ट आहे. हा हॉस्पिटलमध्ये मी गेली 14 वर्ष जॉब केलेला आहे. आता ऑप्टोमेट्रिस्ट हे कारण डॉक्टरांच्या लेवललाच मी एक डिप्लोमा करून मी त्या क्षेत्रात होतो, आणि आता मी 6 महिने आले जॉब एक्झिट केलं, कारण आता कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये पडलो. म्हणजे भावानी मला सगळी साथ दिलेली, आणि त्यानुसार आम्ही पुढे चाललो आता त्या क्षेत्रात. कसं असतो ना, आज पाहू शकतात का बरेच जण बोलतात हा बैलगाडी क्षेत्र काय तुम्ही शर्यती करता, काय करता, पण एक चांगले शिक्षित लोक देखील या क्षेत्राकडे वळत चालले. तर तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा काय? जे जुगाराच्या दृष्टिकोनातून बघतात तो वेगळी लेवल आहे. तर मी तर माझ्या बॅड पॅचमध्ये वासरं घेतली आहे. त्या टायमात मी पूर्ण संपलो होतो. त्यावेळेस मी वासरं घेऊन त्या वासरांनी मला पुढे यायचा प्रोत्साहन दिलेलं आहे. मी तर बोलले त्या टायमाला मला खायचे वांदे होते, त्या टायमात मी वासरं घेतली, आणि त्या वासरांमध्ये बसायचो ह्या बेड्यातच आमच्या. तर कधी ते वेळ निघून जायचा, कधी फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन निघून जायचं, मला नाही कळायचं. आम्ही जिंको हारो, आम्हाला कधी त्यांचं येणं एक चापट पण मारायला लावत नाही मी कोणाला, किंवा काहीच नाही. माझ्या वासरांना काही कोणी ड्रायव्हरला मी बोलतो, आता शेपेचा त्रास होता, बोललो शेपीला हात घालतो, शेप वाकडी नाही झाली पाहिजे. वासरू मला महत्त्वाचं आहे. पैसा आणि त्या शर्तीत तुम्हाला माहिती आहे काय मिळतोय, आनंद आहे, गुलाला तर फक्त. मित्रांनो पाहू शकतात आपण सर्व प्रवास करतो. ज्याप्रमाणे दादा बोलले का जिथे मला खायचे वांदे होते पण मी माझ्या नंदींना खायला घातलं, त्याप्रमाणे तुम्ही एक संघर्षाचा काळ देखील काढला, काय सांगाल? संघर्षाच्या काळात तुम्हाला पण माहिती आहे कोणी उभा नसतो. आज जी ही बसण्याचे कारण माझे मित्रमंडळी आहे ना, संघर्षात उभी राहिलेली सोबत, म्हणून आज बोलवून घेतलं सगळ्यांना. आता अड्डा तुम्ही बघता मी एकटाच असतो, आणि आपली 2-4 टीम असते फक्त, जास्त नाही. मला दिखावा करणं आणि शोबाजी करणं तेवढं जमत नाही, कारण हा खेळत तसा आहे की ते आपल्याला दोस्ती यारीमध्ये जायचं आहे. तिथे काय आपल्याला गुंडागिरी आणि हे करायला नाही जायचं. तुम्ही पहिल्यांदा कसे शर्यती क्षेत्रात उतरले, तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन तेव्हा कसा होता? शर्यती क्षेत्र म्हणजे माझ्या वडिलांपासून आमचा हा नाद आहे, माझ्या आजोबांचा नाद आहे. पप्पांच्या काळात तो बंद होता. पप्पा कोणाच्या बरोबर बघायला त्यांना खूप हौस असायची. माझं एक आहे की कोणाच्या मागे नाही राहायचं, आपली स्वतःची हे पाहिजे कसंही असो. मग मी ती छोटी वासरं घेऊन, आज टांगे पण आपले 2 आहेत, सातारी पण आहे आणि नाशिक पण आहे. गाडी पण त्यांच्यासाठी, टेम्पो पण उभा आहे आपल्या दारात, म्हणजे काही आपण त्यांना हे नाही ठेवलं, सगळ्या गोष्टी जागेवर आहेत. मित्रांनो कसं असतं ना, जेव्हा आपल्या दावणीला एखादा वासरू ठेवणे, त्याला खर्च पाणी पाहणे, आज दादांच्या दावणीला 3-3 वासरं आहेत, तर प्रत्येकाचा खर्च पाहून मला तरी वाटत असेल का 1000-2000 कुठेच नाही. दादा काय सांगाल तुम्ही? त्यांच्या आशीर्वादाने ते खात आहेत, आणि त्यांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत आता आलो आहे. मी तर हे बोलेन, त्यांच्या आशीर्वादाने मी. मित्रांनो कसं असतो,
एक शर्यती क्षेत्र आज पाहू शकता तुम्ही. एक 7 समुद्रापलीकडे व्हिडिओ पाहतात, जे आपले पश्चिम महाराष्ट्र झाला, मुंबई बिंदोड झाला, खूप असे नंदी आहेत का बरेचसे नंदी त्यांनी 7 समुद्रापलीकडे नाव केलं. आपल्याच जवळचे मित्र मिलिंद शेट यांचा देखील भुंगा खूप नामवंत नंदी सर्व पोहोचतोय. सर्वजण कसे या क्षेत्रामध्ये पुढे जातात. काय सांगाल तुम्ही या क्षेत्राची प्रगती काय सांगाल? हा क्षेत्र आता ग्लोबल लेवलला गेला, इंटरनॅशनल लेवलला गेला. तसं बघायला गेलं तर आज बकासूर जो ह्या क्षेत्रातला देव मानला जातो. 3 कोटीची त्याला ऑफर आलेली इस्रायलकडून, मी माझ्या ऐकण्यानुसार, बरोबर. तर हा क्षेत्र खूप मोठ्या लेवलला आणि उंचीवर गेला आहे. याच्यामध्ये तुम्ही बघताय व्यवसाय, कामधंदे, सगळ्या गोष्टी वाढल्यात. याच्यात जर आपण खेळीमेळीने करत गेलो ना, खूप छान चाललं आहे. फक्त जे चाललं आहे त्यानुसार असंच म्हणजे हसत खेळत मैत्रीत शर्यती झाल्या पाहिजेत. नाहीतर वादविवाद करून याच्यात एकदा बंदी आली. तुम्ही बघितलं काय काय गेला आहे तो, लोकांनी काय संघर्ष करून आज ह्या शर्यती चालू आहेत. दादा, ज्याप्रमाणे ना तुमच्या दावणीला अर्जुन झाला आणि की बरेचसे नंदी आता देखील तुमच्या दावणीला खेळतात आहेत, तर ही काय पुढची तयारी काय, कसा काय? हां, 100%. माझा सुलतान तर आमचा मुलगा आहे. म्हणजे अर्जुनच्या पुढे जो आहे कंटिन्यू बोलायला ते 2 नाही 4 खांदी बोलतोय. 2 खांदे आतून सध्या दर आठवड्यात 2 शर्यती असतात त्याच्या, कंटिन्यू बोलायला ते. पण कसं शेवटी अर्जुन आता थोडा वरच्या लेवलला पळतोय, त्यामुळे तो चर्चेत नाही. त्याला चर्चेत आणून 2-4 महिन्यात. आणि ना ज्याप्रमाणे ना आपण बोलतो काय एक तयारी चालू आहे, तर मागेच तयारी पाहू शकतात. जॅग्वार देखील त्या ठिकाणी दादा छोटा एक आपला एक चालू आहे. मी सगळे एवढे असतानाच लहान असतानाच घेतलेली वासरे. ती आता रेडी करतो, म्हणजे एप्रिल मेला त्याचा पहिला फेरा काढेल. मित्रांनो, कसं आहे वासरू आपण घेतलं ना तसं त्याची आपण जो बोलतो ना एक पाया मजबूत झाला पाहिजे. त्याप्रमाणे तुम्ही मी असं ऐकून आहे का त्याला सर्वत्र म्हणजे गायीची कमी कुठं न भासायला पाहिजे म्हणून त्याला खिलार कावच आपले जे आहेत त्याचं दूध पाजलेलं आहे. एक 2-3 महिने तरी झालं तरी. हो, आपला एक मित्र आहे, त्याच्या खिलार गाय आणली होती, ती गायली होती. त्यांनी आपल्याला कंटिन्युअसली 1-2 लिटर दिवसाला दूध देत होता. पण त्याचे नशीब चांगले आहेत की त्याला तर दूध मिळालं आहे. ह्या कोणाला तसं मिळालं नव्हतं. त्याचे स्टार चांगले आहेत. मी बोलले मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकतात ना, खूप मोठी दावण आहे. या ठिकाणी त्यांना बांधण्यासाठी प्रत्येक आपला गाडा मालक संघर्ष करत असतो आपल्या नंदींना चांगलं व्यवस्थितरित्या ठेवण्यासाठी. आणखी या शर्यती क्षेत्रामध्ये पाहायला गेलं ना तर कशा तुम्ही याप्रमाणे बोलले का एक मैत्रीपूर्ण शर्यती झाल्या पाहिजेत आणि मित्रता देखील जपली पाहिजे. काय सांगाल? आता मी 26 जानेवारीला फायरची जी गाडी झाली दापोलीवाल्यांबरोबर झाली होती. ते मयूर जे आहेत त्यांनी मला कॉल केलेला शर्यतीसाठी. तर मी त्यांना कॉलवर बोललेलो की मी शर्यत झाल्यावर पुन्हा ती बोलतो ना काय आपलं ती बदल्याची गाडी नाही खेळणार. मी हरलो तर तुमच्याकडे कलिंगड घालायला, तुम्ही आलं तर माझ्याकडे यायचं, तर आपण शर्यत करू. आणि त्यानंतर आता आम्ही पायऱ्यासाठी पण एकमेकाला फोन केला की आपण फायरमध्ये किंवा तुमच्या ह्याच्यात पळू म्हणून. मित्रांनो ना, आणखी एक सांगायचं झालं तर बरेच जण चर्चा करत असतात का एक खूप मोठा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये सर्वजण फिरत असतात. एक RGR ग्रुप झाला, सावकार ग्रुप झाला, तुमचा देखील आपला वांगणी ग्रामस्थान. हां, एक खूप मोठा ग्रुप आहे. काय सांगाल त्या ग्रुपबद्दल? ग्रुप तुम्हाला पण माहिती आहे दोस्ती यारी कशी टिकते, तेव्हा तुमचा स्वभाव, तुमचा आजूबाजूचा जो माहोल तुम्ही जर व्यवस्थित असाल तर ग्रुप टिकतो. आज मिलिंद शेठ सारखा एवढा मोठा माणूस, आज तो माझं नाव कंटिन्यू सगळीकडे घेत असतो. आज त्याचा मोठेपणा आहे, तो मला एवढा पुढे करतो. आज आकाश राऊत झाला, आपला श्री पाटील झाला, हे सगळे मला आता मिलिंदच्यामुळे त्यांच्याबरोबर हे झाले. जसं ओळखत होतं त्यांना, पण त्यांच्या उठण्यापासून मिलिंद शेठमुळे झाले. तर मी सगळ्या श्रेय मिलिंद शेठला देईन. तर त्यांनी मला इथे हायलाईट केलं एक प्रकारे. काय बोलायला मिलिंद शेठबद्दल तुम्ही? दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहे. फक्त काय त्याचे चुका लोक दाखवून देतात, पण त्याचा मन काय ना ते बघत नाही लोक. आज तुम्ही पण बघितली असेल, सुंदर भुंगाची गाडी पळाली, सगळे मिलिंद शेठला नाव ठेवत असतील. पण मैत्रीत त्यांनी आज तेवढं हे दाखवलं ना मोठेपणा त्याचा. गाडी हारली जितली त्याच्याशी नाही ना, मैत्री इम्पॉर्टंट आहे ना. आज भुंगाची गाडी मारणं सध्या ताकद आहे का कोणाची? म्हणजे आता दोन्ही बाजून नाव असतं तरी जोड होत नाही त्याला. एवढं असतं की त्यांनी मैत्रीमध्ये एका याचं हे नाही केलं की भुंगा देऊ की नको. आणखीन एक विचार झाला ना, तर एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक थोडीशी घटना झाली, त्याबद्दल तुमचं मत काय असेल? नाही, भुंगा पळेल, माझ्या मते तरी वरती पळेल. कसं आता तो इमोशनली जरा भावनिक आहे. स्वाभाविक कोणालाही गाडा मालकाला आज त्रास होणार, कारण आज पब्लिकनी पळून भुंगाने सगळे टॉपचे नंदी मारले. हवेत पाय आहे की काय ते आता त्यांना माहिती. आणि मिलिंद शेठ तिथे होतं, त्यांनी पण बघितलं म्हणून तर तो एवढा रागात असेल. जे काय झालं ते त्यांना माहिती असेल. मुद्दामून केलं आहे की खरंच पाय होतं ते आपण प्रत्यक्षात तिथे बघायला नव्हतं.
पण भुंगा पळेल वरती, कारण नंदी पायासाठी येतो खास. हे ह्या वर्षी होतो तो धुडको झाला. आपण ना आजच्या मुलाखतीमधले आपले प्रमुख पाहुणे त्यांची देखील थोडीशी माहिती घेऊया. दादांशी पण आपण थोडा संवाद साधूया. दादा नमस्कार, तुमची ओळख द्या. निसार खान, वांगली माझं गाव आहे, सध्या राहायला मुंबईला. तुमची आणि किरण शेट यांच्या दोस्तीबद्दल तुम्ही काय सांगाल का? कुठनं ओळख झाली तुम्ही आज कुठपर्यंत? माझे वडील किरण शेट्टी वडील दोघे मित्र. नंतर 98ला बाळाला शिफ्ट झालं आणि नंतर गावात येणं कमी झालं. ठीक आहे, येतो माझा मित्र आहे. फक्त 10-15 वर्ष लाभ होतो, परत जाऊ. एक प्रवास तिथपर्यंतचा शाळेतला असेल म्हणजे कॉलेजचा असेल. कॉलेजपर्यंत मी तर गेलोच नाही आहे. शाळेमध्ये सगळं होतो. आजूबाजूचे मित्र आहेत. बैलगाडी शर्यतीमध्ये जेव्हा हा गेला, मी याला बोललो की काय आहे सगळं, आपलं काम होतं, तो डॉक्टर आहे, त्याचं काय काम आहे काय बैलगाडीमध्ये. नाही बोले आजोबांचा होता, नंतर वडिलांनी काय केलं ना तर मी करतो. वडिलांना शौक आहे माझ्या, कर बोललो. एक बैल घेतला, 2, 3, 4, आता 11 लाखाचा बैल घेतला. तर मग मला नंतर कळालं की हा जुगार नाही आहे, हा एक म्हणजे त्याला वाटतं की औषध आहे, शौक आहे त्याचा. कर बाबा, आहे तुझ्या मागे, आम्ही काय करायचं कर. पहिलं तरी नाहीच बोललो होतो त्याला, कशाला करतोय सगळा. ठीक आहे कर बोललो, जा पुढे. मिलिंद शेठ पण आहे चांगला, मिलिंद शेठ बरोबर त्यांनी दोस्ती करून दिली आहे, तो पण चांगला. कसा असतो ना, आपण आपल्या मित्राचा आनंद पाहण्यामध्ये आपला पण आनंद असतो. कधी आपला मित्र आपल्यासोबत आणि खूप पुढे जातो तर आपल्याला पण खूप आनंद होतो. काय आनंद होतोच ना, आपला मित्र पुढे जातो म्हणजे आपण मग त्याच्याबरोबर पुढे जातो. तो जिंकला म्हणजे आपल्याला आनंद होणारच. तुम्ही अजून काय सांगाल शर्यती क्षेत्रात तुमची काय आजपर्यंत आल्यात का? कसं काय शर्यतीमध्ये तुम्हाला काहीच माहीत नाही, काहीच समजत नाही. त्या बैल वगैरे घेतो मी सोबत जातो, याच्या बघतो, बाकी मला काही माहीत नाही. बिनजोड हे ते काय करतो तर काय बोलतो ते मला काहीच नाही समजत. भाऊजीला माहिती होतं सगळं काही, पप्पांना माहिती आहे. ह्यो तर एकदम आमचा घरातला हिरो. भाऊजी घ्या, भाऊजी बोलले तुम्ही घ्या. अरे मला तर काय समजतच नाही. हां दादा नमस्कार. आज तुम्ही देखील या सर्वांसोबत जोडलेला आहात. तुम्ही देखील तुमचा एक पहिला प्रवास सांगा. तुम्ही काय शर्यती क्षेत्रामध्ये बघितला आतापर्यंत? क्षेत्रामध्ये म्हणायचं झालं तर आम्हाला हा नाद आमच्या सासऱ्यामुळेच लागला खरं म्हटलं तर. आम्हाला याचा काही विषयच नव्हता शर्यतीचा. एक आलो त्यांच्याबरोबर, एक आमचे मेवणे नाही जे एक भाऊ म्हणूनच मी त्यांना संबोधतोय. त्यांच्याबरोबर आल्यापासून हा नाद आम्हाला पण लागला होता. असा विषय. स्वतःचा पण दगडू म्हणून त्यांचा पण बैल आहे घरी, आम्ही पण घेतला त्याच्यामुळं नादामुळं. कसं आहे शर्यती क्षेत्रामध्ये ना, माणूस नवीन असला तो एकदा आला दोनदा आला तो कायमस्वरूपी येतच राहतो. तुम्ही का असं जागृत उदाहरण द्याल का बा? पहिल्यांदा तुम्ही कधी गेलते आठवतं का काय? पहिल्यांदा आम्ही सुलतानच, आमचा सुलतान जेव्हा आमचा बाहेर आम्ही काढला, सुलतानच्याच पहिल्या शर्यतीला आम्ही आलेलो आहे. तिथपासून जे आम्हाला वेळ लागल्या गोष्टी चालूच झालं. मित्रांनो कसं असतं ना, आज आपण ही मुलाखत घेतोय पण याचा भविष्य मला कुठेतरी चांगला उज्ज्वल दिसतो. तेव्हा नक्कीच आम्ही देखील पुन्हा नावाकडे का बा धावण आहे ते. आज मित्रांनो हा नंदी पळतोय पण कुठे काय लोकांच्या अभावामुळे कधी पोचत नाही लोकांपर्यंत काय, त्याच्यामुळे तर आज आपण हा नंदी दाखवलेला आहे. आता तुम्ही पण आता शर्यती क्षेत्रात सर्व एक कुटुंब म्हणून आज पाहू शकता तेवढी जनसमुदाय तुमच्या मागे. शर्यती क्षेत्रामध्ये कुठेतरी एक वेगळी ओळख जाते. आज तुमची माझी कुठेतरी भेट होते. काय सांगाल अशी काय वेगळी ओळख? काय ओळख आम्हाला या नंदीन मुलं मिळाले आहे. अर्जुन मुलं 100% आम्हाला खूप मोठे म्हणजे नाव म्हणायचं या क्षेत्रामध्ये झालं आणि होत आहे. अर्जुनाच्या बाजू 100% खूप चांगला पळतो त्याला, टॉपमध्ये चांगला गाड्या. चालेल, आपण दादाकडे येऊया. बाबा नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख द्या ना. कृष्णा सेना मला. आज या शर्यती क्षेत्रामध्ये आपली धावण पलते, काय सांगाल तुम्ही? धावण अशी लहानाची आपण मोठी केलेत त्यामुळे आता एक 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 आपला नावारूपाला यायला लागले. आज जेव्हा तुम्ही हा नंदी घेतलेला तेव्हा तुम्हाला देखील वाटलेलं का बा आपलं नाव इथपर्यंत पोचेल आज?
नाही, आपण एक शौक म्हणून हाऊस म्हणून लहान लहान बच्चे घेतले होते 6-6, 7-7 महिन्याचे. पण ते आता एक 3 वर्ष मेहनत घेऊन ते आता कुठे नावारूपाला यायला लागले. आज आपल्याला तुम्हाला ना मला माहिती आहे आपला नंदी किती पल आहे ना कुठंपर्यंत नाव पोचणार आहे, काय सांगाल तुम्ही? नाही, ते अर्जुनच्या विषयी तर नादच नाही. त्याच्यानंतर आता मला सुलतानसुद्धा त्या लेवलला येणार आहे आणि ह्या 2-3 महिन्यात तुम्हाला बघायला मिळेल. आणखी ना जसं तुम्ही बोलले का हा वडला परीच आपल्याला नाद आहे, तर तुम्ही पहिले तेव्हा रोकटक असायची का शर्यतीला जाताना? तेव्हा पहिले तुम्ही जेव्हा पहिल्यांदा गेले तेव्हा कसं काय? त्यावेळेला पण आमचं वडिलांच्या काळात माझ्या एक आमचा घरचा नंदी होता, गावठीच होता, पण तोही खूप चांगला कमालीचं नाव करतो. मित्रांनो कसं असतो ना, आपण जेव्हा अशा मुलाखती घेतो ना तेव्हा बऱ्याचशा जुन्या आठवणी येतात. त्या कालची तुमची जुनी आठवण एखादी काय? त्यावेळी माझ्याकडे तुम्हाला सांगतो राजा नावाचा एक वासरू होता. आम्ही म्हशामधनं घेतला, एक 800 रुपयाच्या किमतीचा त्यावेळेला घेतला. 800 रुपयाचा? हो. पण तो एवढा जबरदस्त निघाला होता की खूप जबरदस्त. तेव्हा ना कसं असायचं, तेव्हा तर तुम्ही खूप प्रवास, आता तुमचंच वय एक 50पर्यंत पोचलं असेल, 50-60 असेल. खूप शर्यती क्षेत्र तुम्ही बघितलं असेल, कसा घडत गेला, मध्ये बंदी पण आली, काय सांगाल तुम्ही? नाही, लॉकडाऊनमुळे ती बंदी आली होती, त्याच्यामुळे काही चोरून लपून मैदानं व्हायची. त्याच्यानंतर आता व्यवस्थित चालू आहे. नक्कीच ना कुठंतरी हा नाद जपण्याचा. मित्रांनो पाहू शकतात खूप मोठी दावण आज किरण शेठ शेलार हा नाव कुठेतरी घेतला जातो, पुकारला जातो मैदानामध्ये. आज आपल्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये, तिन्ही आपल्या ठाणा, रायगड, पालघर, मुंबई सर्व भागामध्ये कुठेतरी नाव पुकारणी होते, पर गावामध्ये जाऊन ओळख भेटते. त्याचं कारण कुठेतरी हे नंदी ठरतात, काय सांगाल तुम्ही? नंदीमुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहे. म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे खुशी होते त्यावेळेला. ज्यावेळेला तो मैदानात निघतोय ना त्यावेळेला खरोखर हे एक तो क्षण खूप अलग असतो. मित्रांनो कसं असतं ना, आपण पाहतो का आपण जे पाहतो माणसं ना एकदम शांत स्वभावी माणसं असतात, त्यांचा आनंद दुसरा काय नसतो, पण शर्यती क्षेत्रातला आनंद एक आपला बैल विजय आल्यावरती वेगळाच आनंद असतो. काय सांगाल मामा तुम्ही? कारण का गुलाल अंगावर पडला ना की ती एक हौस अलग असते. कारण का आपण पैशासाठी नाही खेळत, एक गुलालासाठी खेळत. तो गुलाल खूप महत्त्वाचा, ताकद तर आहेच. मित्रांनो आता आपण थोड्याच वेळात ही मुलाखत आता संपूया, कारण का मुलाखत खूप मोठी झालेली आहे, 20 मिनिटं झालेली आहे. पुढच्या वेळेस आणखी काहीतरी विषय काढूया, चालेल? चालेल. मित्रांनो आपण दादा आपल्याला त्यांचा गोठा दाखवतात, तर पाहू शकतात. दादा काय सांगाल गोठ्याबद्दल? जे माझ्याकडे होईल त्यांच्यासाठी राहण्याची चांगली सोय, जसं मी राहतो त्याप्रमाणे त्यांच्यासाठी पण केलं एक छोटंसं सेटअप. त्यामुळे इन्व्हर्टरपासून फॅनपासून मॅटिंग जे काही मला कळतं तेवढं मी केलं आहे. मित्रांनो आपण संभावितपणेच पाहू शकतो त्या ठिकाणा बऱ्याचशा बालद्या आणि काही बालद्या ठेवायला जागा राहिली नाही. दादा काय सांगाल? सगळे आमच्या शेतचे कामाले. गेल्या वर्षी 22 बिंदूड झालं त्याच्या, लोक हसले होते त्याला खूप, पहिला पण देत नव्हता काय नव्हतं. आमचे एक मित्र आहे दिनेश भुसारी म्हणून सावरातले, त्याच्या बावऱ्यामध्ये कंटिन्यू 22 गुलाल गेलेले आणि त्यांची मला खूप साथ मिळालेली आहे त्याला घडवण्यात. नक्कीच ना. आणि एक मी तरी असं ऐकून घेतलं का एक संघर्षाचा काल खूप मोठा होता, तेव्हा एक संघर्षाची कडी ती तुमची लागली आणि आज तुमच्या लावण्याला ही लक्ष्मी घडली. काय सांगाल? संघर्ष म्हणजे मी मगाशीच बोललो, माझे स्वतःचे वांदे काढले होते त्यावेळेस. एक ह्या बेड्यातच येऊन बसायचो इथे आणि यांच्याकडून मला ती प्रेरणा मिळाली. काय काय झालं असं मला माहिती आहे आनंदीमध्ये, पण माझा काळ पण निघून गेला आणि आज चांगल्या लेवलला चाललोय पण सगळ्यात जास्त. पण काय एवढं म्हणजे खडतर काल तेव्हा काय झालं? येतं प्रत्येकाच्या आयुष्यात अप अँड डाऊन असतात, त्याप्रमाणे माझ्या पण आल्या. 2 कोटी रुपये लॉस होता, स्वतःच्या हिमतीवर कमवलेले आहेत, काय जागा जमीन मला नाही. जे काय केले ते स्वतः काम धंदे करून केलेले आहेत. तर माणसाला मिडल क्लासला माहिती आहे तुम्हाला काय त्रास असतो तो. अशा वेळेत हर कोणी आपल्यापासून दूर गेलेला असतो. पण ही माझी जी कोणी आहेत जेव्हा भावाची तीच तेव्हा पण होती ना, आज पण तीच बोलू ते आहे. त्या कोणाला तरी मित्राला तर माहिती पण नाही शर्यतीला, पण तो पाठीशी बोलतो तू घेतोय ना कर एन्जॉय. म्हणजे असतो ना पाठी लढ म्हणा बोलायला, असे मित्र. चालेल दादा. आणखी
या बेड्यामध्ये काय नियोजन आहे, कसं तुम्ही सर्व मेंटेन ठेवलेलं काय सांगाल? त्याचं सगळं श्रेय माझे पप्पा आणि भाऊ. हां, आम्ही झोपायला पण येते असं टाईम. नंदींना रात्री पण आम्ही एकट्याने सोडतो. मित्रांनो पाहू शकतात पूर्ण अशी नेट आणि खाली व्यवस्थितरित्या कोबा, सर्व बैलांना मॅटिंग, उलट एक्स्ट्रा मॅटिंग, एका बैला 4-4. आणि या ठिकाणी त्या बोरवली आता आपल्याला मैदानात भेटली ती सायकल आहे, म्हणून ती त्याच्या आठवणीसाठी आपण ठेवून गेली भेटत. सायकलीसाठी पण वेगळे मॅट ठेवून दिलेले आहेत. चालेल दादा ना, अशीच तुमची धावण पुढे जात राहू आणि कुठेतरी आपल्या या परिसरामध्ये, वांगणी परिसरामध्ये नक्की नक्की नाव होत अर्जुनच्या राहू. रूपाने आपण वांगणीचं नाव नक्की पुढे न्यायचा प्रयत्न करू. अर्जुन झाला, सुलतान झाला, फायर आहे, येणार आहे काळात जागवार काय करतो बघूया. आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद साथ असेच राहू द्या आम्हाला, आमच्या ग्रुपला. चालेल दादा.